काय राजकारणाचा आमचा काही संबंध नाही आणि आम्ही बिलगुनही घेत नाही, पण पाया पडून सांगतो बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो बजवा. 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. आता घोटाळा असा झालाय नेमका, इनमिन मतदान होते 60, किती 60%. जे सम्राट मंडळी आहे, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, यांचंच 30% मतदान आहे ना. शाळा त्यांचे आहेत, कॉलेज त्यांचे आहेत, पतसंस्था त्यांचे आहेत, कारखाने त्यांचे आहेत, त्यांचे कर्मचारी, त्यांच्या बायका, त्यांचे पोरं, त्यांना तुमची गरजच नाही ना. कारण झालंय किती 60, 30 कोणचं आहे. मग 5-10 हजार वाढले का फिट. जेव्हा 100% मतदान होईल ना महाराज, 100, तेव्हा खरी चाचणी लागेल. 100 व्हायला पाहिजे. हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार 90च्या पुढे तरी जायला पाहिजे. आणि 90% जेव्हा मतदान होईल ना तेव्हा कस लागल खरा. त्यांचे 30 घरीच राहतील आणि इकडं 50 वाढतील, बरोबर लेवल होईल. या कमी मतदान संख्येमुळे घोटाळा झालाय. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ते नाही व्हायला पाहिजे तर 100च, नाही तर मग करूच नका, एकही करू नका. आणि त्याला एक चांगला मुद्दा दिलाय ना तुम्हाला आता खाली, वरील पैकी एकही नाही. काय म्हणते त्याला? नोट. तो महत्वाचा आहे. तो तुम्हाला मागच्या वेळेस नव्हता कळला, आता कळतोय ना, त्याचा वापर करा. शाळेतल्या पोरांना पर्याय निवडायला 4 पर्याय दिले असतात, अ ब क ड, पण वर असं लिहिलेलं असतंय खालील पैकी योग्य पर्याय निवडा. पण त्या 3 मध्ये असं असतं, यदा कदाचित असे असतंय 3 पैकी एकही नाही, असंही उत्तर असू शकतं. तसं तुम्हाला आता वर काय नेट लावायचं ते लावा, पण खालच्याचा विचार करा कधीतरी. यापैकी एकही नाही. आणि यदा कदाचित तोच पर्याय बरोबर येऊ शकतो, तपासणारा अवलंबून आहे. हो, सावध व्हा, काळ फार वाईट आलाय. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे आज सत्य, उद्या सत्य, सत्यच आहे. ती फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फिट आहे. हे आपलं कीर्तन कधी तोंडातून वाक्य जे बाहेर पडेल ते कवाय खरंच. थोडं कानाला वाईट पण फिट. मागच्या साई भंडाऱ्यातलं पहिलं वाक्य, 2019ला पहिला संकल्प, कोणीही काही करा पण मतदान बुडू नका. बस, कोणालाही करा, कसंही करा, ते आम्हाला घेणार नाही, पण करायलाच पाहिजे. काळ फार वाईट आलाय महाराज, फार वाईट आला. धर्म बिर्म काही नाही राहिला, काही नाही. धर्म पैशाला उत आलाय. पैशामुळे धर्म नाही, फिरम नाही. चपला घालून द्यावळात. मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लाथ आणते ती. उताटेल बाबाची पैदास, कुत्र्याला लाथ आणते. ते कुत्रे म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली, आता काय करता. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. फार भिकार लोक झाले. फक्त पांढरी केस काळी करायची आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या आणि गड्यानी बुट घालून जेवायचं आणि पोरीनी पोरांचे कपडे घालून हिंडायचे. म्हणजे सुधारलं जग. बावळ्याचा बाजार नाही. धोतर गेलो आणि पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हा ना, हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधारली. आता काय ईद होरता आलाच. मग काय ईद बरोबर सरकला म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते का काय समजत. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते. मी तिलाय भाजीच म्हणते, वांग्यालाय भाजीच म्हणते. मग भोपळ्याला काय दोडका म्हणते का. पापड भाजून खाते का तळून. आकली आहे का काही. तळेल पापडाला चकना म्हणतात.
सुधारलं जग. दडी येडे नाही दर्शन. पांढरी केस काळी करायची, अंडरपॅन नाही काहींना, पण 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना तो नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. सुधारलं जग. घरावरची कवडं काढायची, स्लॅब टाकायचा, सारवायची जागा काढायची, फरशी टाकायची. आईला मम्मी म्हणतात, सरळ बसायला आणाले पोरं पटकन. आईला काय म्हणतात रे? मम्मी. आता मम्मी म्हणत नाहीत, जोरात बोला, मॉम मॉम. आणि बापाला डॅड. आता यंदा डॅड म्हणतील, पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. सुधारले ना. आता सरळ बसायला आणाले पोरं उत्तर द्या पटकन. आईला काय म्हणता? मॉम. जोरात बोला, काय? मॉम. आणि बापाला डॅड. आता शाळेत जाता ना तुम्ही, मग निवांत उत्तर द्या. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम मॉम. मॉम पुल्लिंगी, करेक्ट. आणि डॅड? डॅडी स्त्रीलिंगी, पण डॅड पुल्लिंगी. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग आता दोघे जर पुल्लिंगी, बाकीचा विचार तुम्ही झोपायच्या टायमाला करा. सुधारलं जग. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल, त्या दिवशी जनता सुधारली. एक दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. काय धर्म कळला आपल्याला? आपलं नवीन वर्ष लागणारे गुढीपाडव्याला आपण झक मारली परदिशी. ना का औलाद नाही. चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर. मुतलं चड्डीत धडियाळ. अरे आमचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा झाडांना सुद्धा पालवी फुटते. झाडांना पालवी फुटते, आंब्याला भर येतो, आणि उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते, थंडी गायब होते. तेव्हा आमचं वर्ष सुरू होतं. गुढीपाडव्याला आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार, वसंत ऋतू येणार. ओवी 13व्या अध्यायात, वसंताचे रिझवणे, झाडाचे सांजेपणे. आणि आमचं 31/12 पहाटे 5 वाजेपर्यंत धाबे उघडे राहतील. तरुणाईला आनंद लुटता आला पाहिजे. आनंद कशात लुटायचा? चांगल्या चड्ड्या वल्ल्या करणे म्हणजे आनंद. आणि त्याच्यात घोटाळा सांगतोय बेवड्यांचा. 31 तारखेला होता सोमवार. हो, हे अवलादी पेल्या सोमवारी, आणि यांची उतरली मंगळवारी, आणि मंगळवारी होती एकादश. होते ना. मग आता जेवढे ह्या वर्षी 31/12 पेलत्या ह्या अवलादी, तुम्ही पुढच्या 31/12 पर्यंत खुब्यातून तरी जाणार, डोक्यातून तरी जाणार. तुमच्या गाडीला कुत्र आडवं जाणार, काम होणार, पण तुम्हाला लग्न होणार, पण बायकोच गरोदर निघणार. हत्यार. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे किंवा नाही आहे. आणि आपण पैशाच्या घमेंडीत मानित पण जिरती.
ज्याच्या नोकरीवाल्यांनी कधी धर्म पाळले नाही ना ती रिटायर झाली पा कशी इंड त्या गावात आला आरतीला म्हणजे इकडून पण अरे किती सुधरा अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. सुधारलं जग. रेडिओ गेला आणि टीव्ही आला. हे तुम्हाला मराठी कळत नाही का? रेडिओ गेला आणि टीव्ही आला. टीव्ही गेला डीव्हीडी आला. सीडी गेला बुस्टर आला. मोबाईल आला. पण अजून कानानच ऐकत आहेत. बसून जेवण गेलं आता उभ्यानं आलंय हलकट क्वालिटीचं. ताटली हातात घेत भात कान फाटी दिलं भात. अरे डांबरीला हिंडा कार्यालयात काला हिंडत एकाला भात सापडला ताटलीच सापडणं वरणच सापडणं. तो ताटलीच घेऊन घरी गेला. मरू द्या मला ताटली तुम्हाला. एकाला भात सापडला वरण सापडणं तुम्हाला उडत गेलं लग्न गेला घरी निघून. कुटीचं लग्न आणि एवढे गुलाबजामू म्हाताऱ्यानं तोंडात फेकला. त्याच्या नागपुडीत गुतला गुलाब. त्याच्या पाठीत बुका आणि मिळालं होतं म्हातारा. कशी कसे कपडे घालायचे आणि कसे राहायचे ते कुठं चालतं का महाराज? मुलांवर कधी कंट्रोल करायचं नाही. महिला पुरुषांना सांगून ठेवतो 2019 मी उचकून देईल बरं तुम्हाला दोघांना लागलं. मी उचकून देईल बरं का. ते तिथे जाबर बसेल. राहू दे राहू दे राहू दे बसू दे बसू दे भाऊ बसू दे जाऊ दे पोरच येते. 2019 मी पहिलं कीर्तनातलं वाक्य सांगितलंय तुम्हाला. नव्या वर्षाला आनंद लुटा पुन्हा चान्स नाही. आणि दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो पाया पडतो तुमच्या. हेंदुरीकडचं कीर्तन आहे मला. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कधी खरंच आहे. पाया पडतो महिला मंडळ पुरुष मंडळी. तुम्ही 1ली ते 10वी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका. तरच पुढची पिढी चांगली होईल. तुम्हाला वाटतंय माझ्या पोराला गेम कळते. तुम्हाला वाटतंय माझं पोरग मोबाईल वापरते. तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात? पबजी. पबजी का काय मरू दे कोणी कवा असू दे काय संपले पोर. हा विनोद समजू नका. अजून 5-10 वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या 20% असेल. सायकोलॉजिकली अनफिट होणारे पोर येडे होणारे. हे येडे मोबाईल देत नका जाऊ. आणि हे सगळे जे फळं भोगतात लोक हे मोबाईल मुळे. पोरग चोरी करायला लागलं, दरोडे टाकायला लागलं, पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या. त्याला हे कारण आहे. 70,000ची पोराला पल्सर आहे. 10,000चा त्याला मोबाईल आहे. 2,500 त्याच्या पायात बूट आहे. काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे? आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात. सध्या फाशी घेणारे कोण कोण आहेत? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, मेडिकल कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? काय नाहीये त्या नालायकांना? काय रोग झाला यांना? बापाची पेंड हरामी फुकट 70,000-70,000ची गाडी फिरू द्या. यांना काय हे बुटानं हाणले पाहिजे. अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली. सांगा विनोद आहे का? आणि त्यांनी आत्महत्या का करायची माहिती का? शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. तिला अकलीचा पत्ता नाही. आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास. ती भंगारच पोर आहे. तू का नादी लागला बावळ्या? त्या पायी तिच्या पायी 3 मेले. तू 4था आहे का आला टाकला? आणि पोरीसाठी मरतो का टोन घ्या. अरे शीर सलामत तो पगडी 50.
क्वालिटी कमावू ना, कुठं पोरीला तोटा गेलाय. अरे तहसीलदार होय, आमदार होय, खासदार महापौर होय, कलेक्टर होय, SP होय, PS होय, UPSC दे, ज्ञान कमाव, दुनिया माग लागल तुझ्या. मरतो का शेंबडे पोरीसाठी. आणि पोरीनी लाजा सोडल्यात. मोबाईल बिल व्हायचं मिळत नाही, पेट्रोल गाडीला लागत नाही, चैनीच्या वस्तू सगळ्या मिळतात. मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अरे मी त्याची नाही तर कुणाची, मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अशी बावळट याला लगेच मरती, फाशी घेती, लगेच चिठ्ठी लिहून ठेवती, माझ्या मृत्यूस मी जबाबदार आहे. मर तू उलट तिकडं, पण बापाची मान काला खाली होऊन देते. आणि त्या कार्ट्यानी तसंच करायचं. ते शेंबड्यापुरीच्या नादी लागायचं. भंगार पोरती, तिला आखलीचा पत्ता नाही. तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल आणि 4थं बी लागलं तिला घ्यायला नाही मिळालं. मग ती नाही म्हणली की यांना लगेच सांगायचं बस ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. मग याने लगेच बापाला दम द्यायचा, मी तिच्याशी लगीन करीन. कोणी? पोरांनी. कोणाला दम द्यायचा? बापाला. आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का, मोबाईलचं बिल भरायचं का, याचं लफडं विस्तारायचं. आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना, माझं जगणं नाही. मग या बाप म्हणणार जमणार नाही. मग यानं लगेच बापाला दम द्यायचा. काय माहिती का, थोडं औषध घ्यायचं, चोळायचं वाटाला, बाप घाबराव म्हणून. तो बाप आहे ना गाठ, पे म्हणला मर. आणि मग त्याला शेजारच्या नेलं डॉक्टर का पेलय म्हणून. आता ते पेलय का, त्यानं फक्त चोळलंय. डॉक्टरनं 2-4 निबार ठेवून दिले त्याच्या जागेवर. चाला होतो म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलंय, पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे आलेले पेशंट धुवाच लागत. तू आता पालथा होय. तो म्हणला मी पेलो. पालथा होय, त्याला पालथा. इकडून नळी घातली, इकडून बाहेर काढली. अहो ते नुसतं बोंबलायचं मी पेलो. गपची बा, धुतल्याशिवाय नाही. धुतल्याशिवाय खरा रिपोर्ट कळत. आणि तो म्हणला मी पेलो. वाय पालथा. जेव्हा नळी घालून आणली ना, पोरीचा मेसेज आला तरी त्यानं उचाकला नाही. म्हणून त्या म्हणला नको जावे त्याच्या वंशात. ताण नाही करायचा. महिला मंडळ महाराज म्हणून नाही, महाराज मरू दे तिकडे. तुमचा मुलगा म्हणून माझं 9व्या वर्षाला एक वाक्य ऐकाल का आज? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. महाराज म्हणून ऐकू नका, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐकायचं. ऐकाल एकच वाक्य सांगणार, देवाची पूजा करा नाही तर करू नका, पारायण करा नाही तर करू नका. पण तुमचा मुलगा म्हणून पाया पडून सांगतो, ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, हीच देवाची पूजा. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या आणि त्यांना चांगलं सांभाळा. एक वाक्य सांगू, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरजच पडत नाही. काय गरज. आणि आई बापांवर कादंबऱ्या नका काढू.
कथा नका काढू, भाषण नका करू. ही भाषण करू करूच आईबापांची किमती कमी झाल्या. आया जे निम्मे कीर्तनकार आईबापा बोला त्यात. आईबापांवर व्याख्यान करू नका, त्यांना हसत ठेवायला शिका. हा, आणि आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐकाल का पोरीनो? ऐकाल? ऐकाल. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो. मला लई. पोराला 5चा पेन, पोरीला 50चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. म्हणून महिला मंडळ पोरीनो तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल? ऐकाल. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार डोक्यात आणायचा नाही. नाही, लेट होत, शिका भरपूर. याचं कारण सांगतो पोरीनो. दैवयोगाने, सावित्रीबाई फुले जयंती म्हणून सांगतो, दैवयोगाने तुम्हाला त्या संध्या उपलब्ध झाल्यात, त्या आपल्या आईवडिलांच्या वेळेस नव्हत्या. आपली आई शिकलीच असती, पण त्यावेळेस वातावरण नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. जवळच्या जवळ शाळा आहे, शिकवणाऱ्यांची हौस आहे, आणि कौटुंबिक परिस्थिती आहे. पूर्ण तुम्ही सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही. का माहितीये का? तुमचे आईबाप सोडून तुम्हाला ह्या जगात कुणाचा आधार नाही. पूर्ण हे भाऊ बिऊ हे सगळे पत्रिकेत छापायचे, कोणाला काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आमचा भाऊ, तो राहू देतो भाऊ, त्याला फक्त आईच महत्वाची. काय मत आहे? नाही रे सांगतो पूर्ण. तब्येत कमवा. 1 विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण पुरीला कराटे आले पाहिजे, पुरीला फायटिंग आलं पाहिजे, पुरीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघी नाही येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्या निबार ठेवून द्यायची. पण तुम्ही बावळाट, आम्ही एका वर्गात होतो नाही, आम्ही एका वर्गात. कोण मेले मग. पोरांनो, मिळेल तो व्यवसाय करा. अति एज्युकेशन सुद्धा सध्या चांगलं नाही. शिकणार कवर तुम्ही? 48 वर्ष इंजिनियर होत राहिला आणि 49ला मी आला. तू मग कंस्ट्रक्शन करतोय, स्मशानभूमीचं बांधितो का? काय बांधितो? 48 वर्षाला इंजिनियर झालं, 49ला मी आलो. ती गारी का ना, कुल्फी का ना, काम करा ना. मिळेल तो व्यवसाय करा. गायन आवडतं का? प्रॅक्टिस करा. पखवाद आवडतो का? रियाज करा. कीर्तन आवडतं का? अभ्यास करा. अभ्यास आवडतो का? शाळा आवडते का? MPSC द्या, UPSC द्या. 2-3 वेळा नापास होता, 1 दिवस लाल देवा मिळणार आहे. अभ्यास करा. नाही काय जमत का?
गारी गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का लोकांच्या कपड्याला इस्त्री करा गाड्या पुसा नाही जमत पैलवान व्हा पैलवान होणं सुद्धा जागतिक दर्जा आहे आज हा कुस्त्या खेळा नाहीच काही जमत जागा मोकळी करा काय उगाच डोक्याला ताण करत ना गाणी एक खाटण मिळकन दिवाणन तू उलथूनच जा काय तसाय जगायचा तू मोबाईल मुळे तू गडी राहिला नाही तुझी रेंज गेली नुसता झुलतोय तू डांबरीला हे मोबाईल मुळे महाराज लोक बोलायचे बंद झाले येड्या बाबळीत बसत येत एकटेच एक तर लगवीला गेलं मोबाईल आला मग चैन तर खोलावा का नाही काय करावं फार पागल आणि हे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ना यांना निद्रानाश नावाचा रोग आहे यांना झोप नाही झोपतीच नाही खाटावर पडले ना आणि मग ते अश्लील वाक्य अर्धाले चित्र तेच डोक्यात घेऊन झोपत होती निम्म्या रात्री गोदडी फाडली त्याला गोदडीच फाडली हो निम्म्या रात्री त्याच्या बापाला चक्कर आली म्हणला परादिशी खाट मोडली आज गोदडी फाडली त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडील तो आता अशी चित्र आणि हे कॅमेरे हे कॅमेरे वाले जे असतात ना मला हे आता हे कॅमेरे लावलेले आहेत ना आता हे 2 तास कीर्तन ऐकून घ्या सगळं हे सगळं कीर्तन युट्यूबला नाही दाखवणार माझ्या तोंडातलं एखादं वाक्य वाईट गेलं तेवढंच टाकणार म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुने ही विचित्र मंडळी आहे मला मी अजून युट्यूबचा 1 रुपया कमावला नाही मला 1 रुपया सुद्धा नाही मला कितीतरी लोक म्हणते महाराज तुमचा सेपरेट चॅनल काढा आणि मला सेपरेट चॅनल सुद्धा चालू शकतो का नाही पण मी म्हणतो चला जाऊ द्या गरीब पोट भरीत हे आपल्याच पोट भरीत आपल्यावर चढत येत अशी गंमत यांना लाईक मिळतात भरपूर पैसे मिळतात आणि मग हे काय करायचं महाराज काही झालं का दाखवून द्यायचं एकाने मला जेवताना फोटो काढला आणि मलाच नालायक मिळली म्हणजे अशी किती विचित्र चांगलं आहे काही आणि पाया पडून सांगतो कधी बी ध्यानात ठेवा महाराज आपला धर्म आपली माणसं याच्याबद्दल कधी अपमान आपण सहन करू नये आपल्याच लोकांची बदनामी आपण कशाला करायची आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर ती आपली शान आहे काय मध्ये आता हा बिचारा साई भंडारा ठेवणारा माणूस आहे हे बिचाऱ्याने एवढा मोठा कार्यक्रम केलाय काही झालं तर साई भक्त म्हणून आपली शान आहे ना आहे का नाही आपली जर भांडे घासणाऱ्याची मुलगी जर रेल्वेत का ऑफिसर होत असेल स्वाभिमान आहे का नाही आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा हो आपल्या लोकांनी त्याची बदनामी करू नये आणि हे लोक आमचंच ऐकतात आमच्याच बदनाम्या करतात आणि पैसे हे टाकी छुपे हे करू नये इंदुरीकर बद्दल कोणीच अश्लील ट्युबा टाकू नये काय मत आहे तुमचं आमच्यातल्या चुका सांगा ना उगाच बा दुसऱ्याचं पोट हे पण पावत नाही म्हणून आपलं कोणीकडे काही चालायचं त्याला काय किंमत आहे बरं तुम्ही काही टाकलं तरी माझ्या लोकल प्रेमावर लोकांचा परिणाम होणार नाही काय मत आहे तुमचं माझ्यावर लोक जे प्रेम करतात ते करीतच राहणार का मी त्यांच्या मुलासारखं आहे ते प्रेम कमी होऊ शकत नाही तुम्ही काही छापलं तरी आता विचार करा महाराज गाणे संपूर्ण कीर्तनाला 1.5 तास झालाय तरी लोक बसलेच का नाही हे काही कार्यक्रम ठुला असतं तर बसले नसते हे काय कीर्तनाची गिऱ्हाईक आहे हा माल फक्त आपणच सांभाळू शकतो हा विनोद नाही ही काळाची गरज आहे एक वाक्य सांगतो युट्यूब वाल्यांना पुरी सुरी आपल्या शिवाजी महाराजांबद्दल
आपल्या संभाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या एखाद्या देवतेबद्दल, आपल्या एखाद्या राजाबद्दल एखादी क्लिप जर आली मोबाईलला, ती जागेवर डिलीट करी जा, फॉरवर्ड करू नका. यावर तुमचं मत काय? एखाद्या हलकटाने क्लिप टाकली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, त्यांचा खून झाला, टाकू द्या त्याने, पण तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण ती क्लिप जागेवर डिलीट केली पाहिजे. आपले 2-2 हजारांचे ग्रुप आहेत आणि आपलीच मंडळी आपल्या धर्माचा प्रचार जास्त अपप्रचार करते. काय मते? डिलीट करून टाका ती, डिलीट. तुम्ही मला थोडंफार मानत्या का नाही? तोंडावता हा मला माग पुढे जाऊ द्या. मग आता एखाद्याने उद्या क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? काय म्हणला तू? डिलीट करणार का फॉरवर्ड? करेक्ट. कीर्तन लागू पडलं बस. नाही, आपल्या धर्माबद्दल कधी टाकू नका. आपल्या आपल्या आई बहिणीबद्दल कधी टाकू नका, टाकू नका. चांगलं नाही ते. थोडीशी प्रसिद्धी वाटतं मग तुम्हाला, पण त्याचा फायदा चांगला नाही. मी आता जवळजवळ निम्मे अर्धी बंद करीत आणलीत. लई तकलीफ हो. तरी मला कवडीचं स्वातंत्र्य नाही महाराज. अख्खं आयुष्य लोकांसाठी आहे. कोणच्या लग्नात नाही, कोणच्या दहाव्यात नाही, कोण बाळातीन झालं तपास नाही, कोण मेलं याचा तपास नाही. उठलो का एवढंच काम आहे. रोज 3, आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असलं तर 4थंही काढतो. एका दिवसात 5चा विक्रम आहे महाराज आपला. अंतर काढलं पाहिजे. 3 मी असं मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. महाराज म्हणत होते ते खरं आहे. तुम्ही सावध व्हा. राजकारणी लोक सुद्धा समाजावर लय विश्वास ठेवू नका. आता पहिल्यासारखे लोक राहिले नाही. तुम्हाला वाटतं आमच्या माग कार्यकर्त्यांची टोळी आहे? भ्रम आहे तुम्हाला. कार्यकर्ते आता कामापुरतेच पक्षात आहेत. एखाद्या सरपंचाला एखाद्याने फोन केला 8:30 वाजता, अहो माझी मुलगी आजारी आहे. तो सरपंच बिचारा कामात होता. तो फक्त मला सकाळी पाहू, काय चूक झाली त्याची. बोलणारा काय म्हणतो माहिती? कोणच्याशी बोलतो तू? 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो म्हणजे मी चुत्या होतो का? अरे माझ्यामुळं सरपंच आहे तू, उद्या दुसऱ्या पक्षात. हे फुट्या लय झाल्या. आणि त्याच्यात ह्या 2-4 महिन्यात पुढाऱ्याला कोणच्यात घुसावं हेच कळलं ना. आता त्यांचे डोकंच बंद झाले. गंमत आली 2 महिने हो. इकडं जावा का तिकडंच येतो काय नव्हती. टेन्शन मध्ये मंडळी येते काय सुद्धा. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून डोकंच बंद झालं त्यांचं. जावाच कुठं. आपण इकडं जावा आणि इकडंच बोंग्या व्हावा. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. काही पुढारी माणसं रात्री सगळे झोपल्या उठून बसतात. का हो? त्याची बायको म्हणली का हो झोप नाही? सहज जानेवारी लागला का ग? ती म्हणली 9वं वर्ष काय पोळ्याला लागत आहे का? जानेवारीच लागलाय. तो लगेच मला जानेवारी लागला. दोनच राहिले. कुठं जाऊ ग मी? ती म्हणली नदीवर जा. तुम्ही कुठंच जाऊ नका, तुम्हाला जर झोपच येईना. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. पैसा झालाय मोकार आणि समाधान गेलंय बिघडून. झोपायच्या गोळ्या आहेत काहींना. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. ही आमची शेतकऱ्याची बाई 10 मुळ्या उसाच्या तोडीत 3 म्हशींचं दूध काढी. तिला सर्दी होईनो. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधारे येत्या. अगं बाई तू जगती तरी का? लढत्याला मोकळं करीन. तूही गुतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन. तूही मरान. समाधानच नाही महाराज, समाधानच नाही.
1 रुपया अर्धा लिटर दूध घेती ना नीट बस, अर्धा लिटर दूध घेती नोकरीवाल्याची बायको, अर्धा. पण 3 वेळा दुधावाल्याला दम देती. पाणी नाही ना, पाणी नाही ना, पाणी नाही ना, आणि मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही, पाणी नाही ना. आणि नवरा जेवायला बसला डायनिंग टेबलवर, पाणी घेऊन जाते. पाणी टाका, पाणी टाका, पाण्याचा वापर भरपूर करा, येड्यावानी करू नका. पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला आणि पाप्याला त्रास द्याल. पाणी टाका. दुधावाल्याला पाणी टाकू नको म्हणती, नवऱ्याला टाकून प्या म्हणती. म्हणजे काय करा. अरे ते शेतकरी सायकलीला किटली टांगून लोकांना म्हणते दूध घ्या, अरे कुणी घेईना. आणि दारूवाल्याला लोक उठवाय जाते, अरे झोपतो कवर, तुला काय धंद्याची गरज आहे का नाही, मला लगविला होईन थोडी दे. तुम्हाला आंघोळ करू दे, आंघोळ नंतर कर, बुनी कर, बुनी. संपली माणसं. मला पोरांनो, आमच्या टोळीत या, कोणच्या नादी लागू नका, कारण आता काळ बदललाय. पोलीस खातं ह्या 2-3 वर्षात इतकं खास झालंय. 80% जनता पोलिसांनी जागेवर आणली. नाही ते दंगली करणं, टपरे पेटवणं आज दिवस गेले. आता दंगली विंगलीच्या भानगडीत पडू नका. आता कायदा कडक झालाय. 80% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता मोबाईल मध्ये. जर क्लिप मध्ये कधी सापडला ना, अशी खोटी गुतन, खोटा उपटन, पण खोटी नाही जायचं नाही. भाऊ 3 महिने जामीन नाही, 3 महिने जामीन नाही, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हातानं झटे करू नका. आता विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. इतकी चांगली सुविधा झाल्या, तर व्हायलाच. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. या अवलाद कुठं गुतेले का नाही? फोडा सुपारी. गुतेले का? फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरगाच होऊ शकत नाही का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? तुमच्यापैकी कोणी गुतेला असन दंगली तर त्याला विचारा ना कस काय. त्याला फक्त म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी. आमचे टोळीचे मेंबर व्हा. व्यसन जरा कमी करा. विनोद द्या, मस्तपैकी कॅरियर घडवा. केस विस बारीक करा, अंग झाकून कपडे घाला, रात्रंदिवस कष्ट करा. MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या, मजा करा ना जीवनात. बायको मिळाना ना, बायको. आणि लोकांनी आता बाबा टक्याला मुली मिळत नाहीत. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली. लोकांनी खरं ठुले झाकून. पोरगी MBBS तिला MD पोरगा पाहिजे, 10वी-12वीला कोण खात रे? ही अडपट नाही. तर पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे टोन तिला. तू लिहिता तरी येतं का 1.5 लाख? तू मोजायचा कवा? इडिया औलाद नाही. बायको नाही. आता रेंज गेली, काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना. बायको नाही. आता तुम्ही असेच दिवस काढायचे. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली, तरी झोप येत नाही. डबल. आणि मामाची मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला. तू तुझ्या मामाला किती? एक. तुला भाऊ? तुम्ही दोघं आहे का? तू एकटाच आहे का? एक दोघं आहे का?
हा भाऊ नाही का तुला? आहे का भाऊ? मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला आहे मुलगी किती? एक. आणि तुला भाऊ एकच आहे का? त्या मामाला नाही, तू झाला गोसाई. त्या मामाला मुलगी आहे का? किती? एक. आणि तुला भाऊ 2. वृद्धाश्रमाच्या शेजारी गोसाई आश्रम काढायची पाळी येणार. त्या मामाला एक मुलगी किती? एक. आणि त्या मामाला नाही 2. त्या मामाला 4. त्या मामाला रे नाही 1. तुझ्या नाही कमा 5. त्या मामाला रे नाही का मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा येत. सगळ्या लोकांना विचारलं तुकाराम महाराज त्याने विना सगळी दुःखी लोक तुकाराम महाराजांना विचारतात, महाराज मला सुखाची गरज आहे. महाराज म्हणले देव आपला करून घ्या, बायका मुलाच्या लय नादी लागू नका, पण एक काम करा, तेने विन जीवा सुख नव्हे. हा सगळा मायेचा बाजार आहे, तुम्ही काहीच करू नका. यादी सांगतो, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं गुचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसणार नाही. बांधावरचं एरड कधी मेडीला वापरता येणार नाही. पारमार्थिक ताकद नसणारा माणूस कधी सुखी होऊ शकणार नाही. आणि ही परमार्थिक ताकद या कुटुंबामध्ये आज आपण ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी वामन शेठ अवघडच हो खिडकाळीवाला मित्रमंडळ यांचा सगळा जानू ग्रुप का काय इंग्रजी ते बरं का, आपल्याला इंग्रजी येत नाही एवढं. हेमंत शेठ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हेमंत पाटील, अध्यक्ष गायकवाद कोणी सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा उठा आता 12 वाजले. उठा, जाताना आपली चपला पोरण्या. हे बोल हॅलो भाविकांनो, आता जसं आपल्या महाराजांचं प्रत्यक्ष कीर्तन ऐकलं पाहिजे तर स्टेज जवळ आहे बरं का. भाविकांनो, आपल्या महाराजांच्या 51 अभंगावरती कॅसेट आहेत. आम्ही मेमोरी कार्ड उपलब्ध केलेले आहेत. तुम्हाला 8 GB च्या किमतीत 16 GB मेमोरी कार्ड देणार आहे फक्त 300 रुपयामध्ये. आणि तुम्हाला 8 GB सुद्धा येत नाही 300 रुपयात. मी 16 GB देणार आहे. 160 कीर्तन आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे, 400 भजन गवळण आहे, शिवचरित्र आहे, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं 6 तासाचं जीवनचरित्र आहे. आणि पवाड आहेत, बाबासाहेब देशमुख यांचे 22 पवाड आहेत. त्यात छगन चौगुलेंचं संपूर्ण जागरण गोंधळ आम्ही त्यात टाकलेले. पेनड्राईव्ह मेमोरी कार्ड माईक जवळ आहे बरं का. तुम्हाला व्हिडिओ आणि MP3 जागरण गोंधळ, देवीची गीतं, खंडोबाची गीतं, आराध्यांचा सामना, साखराबाई, गजराबाई सगळ्यांचं तुम्हाला देवीची गीतं, खंडोबाची गीतं, जागरण, संपूर्ण जागरण गोंधळ ऐकता येईल. इथं स्टेज जवळ या. आणि ज्या भाविकांना CD, कॅसेट, पेनड्राईव्ह सोनीचे ओरिजिनल आहे 700 रुपये MRP चे सोनीचे पेनड्राईव्ह फक्त 400 रुपयाला दिले जाणार आहे. 2 दिवस स्कीम आहे बरं का. काय भाविकांना त्याचा लाभ घ्यायचा स्टेज जवळ या. तसेच आपल्याकडे काही
हो विनायक पाटील कोण आहेत? योगीराज चावी घेऊन या. हा तर सांदेवाताचं तेल आहे. कोणाचे गुडघे सुजले, मुरगळले, चमकले, पाठ, मान, मनके, कंबर, हातपाय, हातापायला मुंग्या येत असेल, अर्धांग वायू असेल, शिरा चोकोप झाले असतील, अतिप्रभावी रामबाण आपल्याकडं सांदेवाताचं तेल आहे. अवश्य घेऊन जा प्रत्येक भाविकांनी. खाज, खरूज, गचकरण अतिप्रभावी मलम आहे. ऍसिडिटी, गॅस, पित्त अतिप्रभावी चूर्ण आहे. तुळशीच्या प्युअर माळ आहे. तिथं माईक जवळ या आणि तुम्हाला भजन कीर्तन आवाज ऐकू येतं का बघा, लक्ष करा माऊली. कोणाला आळंदीचे धार्मिक ग्रंथ पाहिजे असलं तर समोर डाल लागलेला आहे. तसंच तुळशी आरक, त्या तुळशी आरकावर 200 आधार रिकाम माणसाचा कमी होत आहे. ह्या तुळशी अर्कापासून डायबेटिक, दमा, खोकला, तसेच कोणाला मुतखडा असला तर गळून जातंय, समोर टेबलवर मिळन. तसंच मेमरी कार्ड आहे पॅनड्राव, 16 GB मेमरी कार्ड आहे, पॅनड्राव आहे, समोर टेबलवर मिळत. तसे धार्मिक ग्रंथ हरिपाठ कोणाला पाहिजे असलं तर समोर टेबलवर मिळेल. लक्ष करा आणि तुम्ही एक तुळशी आरक घेऊन जा. नम्र विनंती आहे. तुळशी आरक म्हणजे फार पोटाचा आजार, पूर्ण डायबेटिक, खोकला, दमा समोर टेबलवर मिळेल. हे तुळशी आरक मेमरी कार्ड पॅनड्राव समोर टेबलवर मिळेल. हॅलो होय हे चालू ठेव. हा आणि हेडफोन कोणाला लागले फक्त 60 रुपयाला दिले जाणार आहे बरं का. 200 रुपये किमतीचे सोनीचे 16 GB पॅनड्रॉय, 5 वर्ष वॉरंटी, फक्त 400 रुपये. 700 रुपये MRP बरं का. त्याच्या ओरिजिनलचा सगळा सिरियल नंबर वगैरे आणि सॅन्डिकच्या ओरिजिनल मेमोरी कार्ड आहे. कुणाला लागले तिथं माईक जवळ या. इथं आम्ही एक 5-10 मिनिटं आहेत, लगेच आम्हाला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. याची भाविकांनी नोंद घ्या. रामकृष्ण हरी. प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होत असणारा माऊली संप्रदायिक मंडळ लोढा हे व निळजे डोंबिवली हा उत्सव अखंड हरिनाम 16 वर्ष आहे, 7वं वर्ष आहे. आणि त्या निमित्ताने येत्या 23 जानेवारी पासून ते 26 जानेवारी पर्यंत भरगच्च असं हरिनाम सोहळा आहे. आणि त्या निमित्ताने पहिल्या दिवशी पोपट महाराज खंडागळे, उमेश महाराज दशरथे आणि विशाल महाराज खोले यांचं सुश्राव्य कीर्तन होऊन राजाराम महाराज पाटील उसाटणे यांचं सुश्राव्य काल्याचं कीर्तन 26 जानेवारी 23, 24, 25, 26 ही जानेवारीची तारीख लक्षात घेऊन सर्वांनी माऊली संप्रदाय मंडळ शिवाजी चौक इथे हा सप्ताह होणारे सर्व भाविकांची नोंद घ्या. आणि उद्या बरोबर 5 ते 6 प्रवचन, 6 ते 7 या वेळेमध्ये खिडकाळेश्वर हरिपाठ मंडळ, महिला हरिपाठ मंडळ यांचं या ठिकाणी हरिपाठ होईल. आणि उद्या 7 ते 9 या बरोबर या वेळेमध्ये निवृत्ती महाराज चौधरी काटई यांचं सुश्राव्य या ठिकाणी कीर्तन होणारे सर्व भाविकांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वारकरी संप्रदायातील मंडळांनी उद्या सुद्धा या ठिकाणी हजेरी लावून कीर्तनाला साथ द्यायची आहे. रामकृष्ण हरी.